आणि अधपतन आहे. तर त्याच्यामुळे याच्याबद्दलचा त्रागा राग व्होल्कॅनिक ज्याला असं म्हणतो की जो असतो लावा आतमध्ये खदखदत असतो, तो लावा तरुणाईमध्ये खदखदत होता, जनमनात खदखदत होता, तो लावा बाहेर पडला आणि ज्यांना झुरळ म्हणून सच चिरडून टाकू म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हिंमत करतात की या युवा पिढीला सरन्याय कॉक्रोच बनण्याचं आणि तेवढ्यावर ते थांबत नाहीत. तर पुन्हा जेव्हा इतका अत्याचार खास करून महिलांच्या बाबतीत जी वागणूक झालेली आहे ना ती इतकी संतापजनक आहे ना की पायाची मस्तकात जाते अक्षरशः. की ज्या पद्धतीनं मुस्कटात मारलेली आहे, छातीवर उभं राहून ते गाळा जपतायत, हे सगळं जे आहे ना ते हिंदू संस्कृती म्हणून जे जय श्रीरामगुरू उभे राहतात ना त्यांना खड्ड्यात घालणार आहे. बरं, मी एक महिन्यापूर्वी लिहिलं दे आर डिगिंग द ओन ग्रेव्ह असं म्हटलं होतं, कमेंट केलं होतं त्यांच्या एका ट्विटवर. तर ते स्वतःची कबर खोदत होते आणि इतका अहंकार आहे, घमेंड आहे की घमेंड या जा रे जमीन पर घेऊन आले. मुलांचं किती अभिनंदन करावं तेवढं तर खाल दोन्ही आमच्या नेत्यांनी अभिनंदन केलंय. आणि मग मधल्या काळामध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकजूटपणानं या विषयावर लोकसभा चालू दिली नाही आणि राजीनामा घ्या तरच चर्चा करू अशी भूमिका घेतली. अभिजित दिपकेचं आणि त्याच्या सगळ्या त्या सवंगड्यांचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की अलीकडच्या काळामध्ये चिकाटी दिसत नाही, आंदोलनं होतात, चिकाटी नाही दिसत. 25-30 दिवस रस्त्यावर राहणं, तिथली कुठेही सुविधा जवळपास काही नाही बरं का. अतिशय हालापेष्टा सहन करून ही मुलं तिथे थांबलेली आहेत. अनेकदा ते व्यासपीठ तोडलं गेलं, पडदे लावून कसे पांढरे फडके लावून त्या वांगचुकला म्हणजे त्यांचा मॉरल ज्याला आपण म्हणतो नीतिधैर्य खच्ची कसं करता येईल याचे सगळे प्रयत्न झाले तरी सुद्धा झुरळ परत येत राहिली बरं का. हे जे येणं आहे ना त्याने मी अतिशय स्तंभित आहे. कारण मी आंदोलनात आम्ही उभे राहिलो शिवसेनेच्या, पण ही जी चिकाटी आहे ना आंदोलनाची तिला तोड नाहीये. तुम्ही दांडे मारा, काट्या मारा, आम्ही तिरंगा घेऊन उभे राहणार. म्हणून आदरणीय उद्धवजींचं, राजसाहेबांचं आणि खास करून त्याला समर्थन शब्दांनी नाही दिलं तर कृतीतून उद्धवजींनी दिलं, राजसाहेबांनी दिलं. इतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.